नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज संजीवनी मंगळसूत्र बनवणार आहे. संजीवनी ही जीवनदान देणारी वनस्पती आहे. त्याचप्रमाणे मंगळसूत्राची शान असणारी ही सुंदर अशी डिझाईन मी आज बनवणार आहे. तर साहित्य बघूयात. इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. मंगळसूत्राची मोठी वाटी, 2 मोठे मणी, स्क्रू, काळे मणी मोठ्या साईजचे आणि सोनेरी कलरचे बारीक साईजचे मणी. 2 पदरी बनवायची आहेत. ते मी इथे डबल पदर करून घेतलेले आहे ते आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहेत. दोन्ही सुया पकडून इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. इथे सुरुवातीला मी काळा मणी टाकते, त्याच्यानंतर सोनेरी कलरचा मणी आणि मीडियम गोल्डन. साईडनी परत एक सोनेरी मणी, त्यानंतर एक काळा मणी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे आहेत. तर आता इथे मी हे वळूनच घेतलेले आहेत, कारण खूप टाईम लागतो, त्याच्यामुळे ते एक एक मणी टिपावं लागतं. तर मी इथे तुम्हाला असं दाखवते बघा. सोनेरी मणी, काळा मणी. सुरुवातीला काळा मणी वावायचं, एवढं लक्षात ठेवायचं वावताना. त्याच्यानंतर एक सोनेरी, त्याच्यानंतर गोल्डन, परत साईडने सोनेरी आणि काळा, काळा सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि काळा. अशा पद्धतीने मणी टाकायचे आहेत. काळा मणी वावला की सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि काळा, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि काळा मणी. अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे आहेत. तर वावायला बारीक मणी असल्यामुळे खूप टाईम लागतो, त्याच्यामुळे मग एक एक मणी आपल्याला वावताना खूप मोठा व्हिडिओ होतो आणि टाईमसुद्धा जातो. तर एक बनवताना जेव्हा तुम्ही बनवाल ना, तेव्हा 1-2 वेळा असं बघून घ्यायचं. आणि खूपच सोपी स्टेप आहे, म्हणजे तेच आहे. तर काळा, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि काळा, असे आपल्याला हे 4 पद्धती लक्ष ठेवायची आहे ती, आणि त्याप्रमाणे मणी टाकायची आहे ती. तर आता हे मी लांब बनवणार आहे. तर जेवढं लांब हवा आहे ना आपल्याला, 36 इंच 32 इंच, म्हणजे साडीवर तुम्हाला जेवढा लांब घालता येईल ना तेवढा तो चांगला वाटतो. तर आता हे बघा, ह्या साईडला सुद्धा आपल्याला असे मणी टाकून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही पदर आपण बरोबरच बनवीत घ्यायचं आहे. आता सुरुवातीला इथे मी काळा मणी टाकला होता, तर काळा टाकायचा आहे. सोनेरी, गोल्डन आणि सोनेरी असं मणी टाकायचं आहे. परत काळा मणी, सोनेरी, गोल्डन, सोनेरी, काळा मणी, त्यानंतर परत सोनेरी, गोल्डन, सोनेरी, काळा मणी असं टाकायचं आहे. तर हे पण मी मणी वळून घेतलेले आहे ते. तर आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढं वळून घ्यायचं आहे आणि मग वाटी वावायची आहे. इथे मला जेवढा पाहिजे तेवढा मी एक साईड दोन्ही पदरांची बनवून घेतलेली आहे. आता इथे वाटी टाकायची आहे. तर सुरुवातीला मी टाकणार आहे मोठा मणी, त्याच्यानंतर एकच वाटी घेतलेली आहे मोठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटी टाकू शकता. 2 टाकायचे असतील तरीसुद्धा चालतील. जेवढा आपला मंगळसूत्र मोठा असतो ना, तेवढ्या वाट्या मोठ्या घ्यायच्या आणि छान तुम्हाला आवडतील तसे घ्यायचे आहे ते. आता दोन्ही पदर अलग करायचे आहे ती. आणि हे बघा, इथे इथे काळे मणी आले होते, त्याच्यामुळे इकडनं वावताना सुद्धा आपल्याला मोठ्या मण्याच्या बाजूनं काळा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सोनेरी, गोल्डन, काळा मणी, सोनेरी, गोल्डन, सोनेरी, परत काळा मणी. आता आपल्याला हे ना जेवढं त्या साईडला वळलेले आहेत मणी ना, तेवढे आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. तर मोजून घेतले तरी सुद्धा चालतील त्या साईडचे मणी किती आहेत ते, किंवा मग असं
लावून बघितलं तरीसुद्धा चालतं. आता वाटीनंतर आहे ना मी त्या साईडचे मोजले होते, तर 31 हे गोल्डन मनी आहे ती एका पदरामध्ये, म्हणजे ह्या साईडच्या एका पदरात असे आपल्याला भरपूर मणी लागतील. तर हे बघा इथे मी हे पूर्ण 31 मणी वाहून घेतलेले आहे ते. आणि आता दुसऱ्या साईडला आपल्याला ह्या साईडला वावायचे आहे ते. तर इथे सुद्धा मी काही मणी टाकून घेतले होते आणि वाहून घेतलेले आहे ते, कारण खूप टाईम जातो त्याच्यामुळे. मग आता हे बारीक काम असल्यामुळे 1 ते 2 घंटा नक्कीच जातात. म्हणजे जेवढं आपलं मंगळसूत्र लांब असेल ना तेवढा त्याला टाईम द्यावाच लागतो आणि कमीत कमी 2 घंटे तर जातातच. तर त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट आता एक मणी वाहून घेतला होता आणि मग ते मी आता पुढे तुम्हाला दाखवते तसं. तर हे जे मंगळसूत्र बाहेर असं घ्यायला गेलात ना तुम्ही, तर 1000-1200 रुपयाला तुम्हाला असं भेटतं. म्हणजे किमती खूप साऱ्या आहेत ती. तुम्ही जर ब्युटी याच्यामध्ये विचारलं ना तुम्ही, तर खूप महाग सांगतात. तुम्ही विचारून बघा. आणि घरी जर बनवलं ना आपल्याला, तर कमीत कमी याला फक्त 100 रुपये खर्च येईल. आणि 100 रुपये कुठे, आणि तुम्ही जेव्हा 1800 रुपये देतात ते खूपच होतात. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि जेवढं तुम्ही हे लांब बनवाल ना तेवढं ते सुंदर दिसतं. हे बघा, याच्यावर शिंगल बिंदी आहे ह्या मण्यांवरती. होलसेलमध्ये तुम्हाला आरामशीर असे स्वस्तात मणी भेटून जातात आणि तेच मण्यांचं आपण बाहेर घ्यायला गेलं तर खूप म्हणजे महाग पडतं. तर इथे मी स्क्रूसुद्धा वाहून घेतलेला आहे आणि थोडा जो धागा आहे तो सुयांच्या बाजूचा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जेवढी गाठ बांधायची आहे ना तेवढंच थोडासा आपल्याला गाठ बांधता येईल असा धागा ठेवायचा आहे. तर इथे हे बघा, स्क्रूच्या इथे पकडून आपल्याला 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत. व्यवस्थित असं बोट लावायचं आणि मग गाठ बांधायची आहे. आणि गाठ मारताना सुद्धा ती आपल्या अंगठ्याने, हे बघा आपला अंगठा बरोबर हे नखाने असं पुढे ढकलायची आणि परत असं धागा वळून घ्यायचा आणि परत आपल्याला अशी नखाने पुढे ढकलायची आहे. आणि बघायचं चेक करून, हे बघा व्यवस्थित आपला स्क्रू बसलाय की नाही व्यवस्थित. आणि उरलेला धागा परत आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे. थोडं लांबून कापायचा आणि हा जो धागा उरतो ना तो दिव्याने चिपकावून किंवा मेणबत्तीने आपल्याला असं प्रेस करत करत ह्या गाठीजवळ आणायचा आहे आणि अशी चिपकावून द्यायचा आहे. आता दिव्याजवळ धरला की बरोबर तो कमी कमी मागे गोळा गोळा होत जातो आणि मग आपल्याला असं बोटाने दाबून द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं संजीवनी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर आपण म्हणतो ना खूप आपला भारी, म्हणजे मनासारखं काय असावं, तर अशी ही डिझाईन आहे. कमी खर्चामध्ये सुंदर पद्धतीने आपल्याला घरच्या घरीसुद्धा बनवता येऊ शकते अशा पद्धतीने, म्हणून हिचं नाव मी संजीवनी दिलेलं आहे. तर तुम्हालासुद्धा ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.